कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिकच्या सत्र न्यायालयानं काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली आहेत। यावर आता माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलंय। कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरू शकतात, त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तरी जनतेचा पैशांचा खर्च होईल असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। न्यायालयानं जे निरीक्षण नोंदवलंय ते योग्य असल्याचं देखील कोकाटे यांनी म्हटलंय। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आपल्यासोबत आहेत। सर, आपल्या विरोधात जी सुनावणी सुरू होती त्यामध्ये आपल्या बाजूने निकाल लागला, मात्र आता पुन्हा एकदा तुम्हाला घेरलं जात आहे, त्याला कारणीभूत ठरले आहे कोर्टाचं निरीक्षण। निकाल माझ्या बाजूने लागलेला नाही, मला फक्त स्थगिती मिळालेली आहे। अजून अपील सुरू व्हायचं आहे। अपील सुरू झाल्यानंतर अपिलाचा निकाल जेव्हा लागेल दॅट इज द निकाल। त्यामुळे मी कायद्याचा पदवीधर आहे आणि कायदे पाळणं माझं काम आहे। न्यायालयीन प्रक्रियेवरती माझा संपूर्ण विश्वास आहे। न्यायालय जे जे काम करेल, जे जे नोंदवेल ते त्याचं मी स्वागतच केलेलं आहे। न्यायालयाने आपल्याला दिलासा देताना असं म्हटलं आहे की पुन्हा निवडणुका तिथे होऊ नये, जनतेचा पैसा हा खर्च होतो असं निरीक्षण नोंदवलंय, त्यामुळे घेरले जातात। ते वस्तुस्थितीला धरून निरीक्षण आहे। ही वस्तुस्थिती आहे। अनावश्यक अननेसेसरीली सरकारचे पैसे का खर्च करायचे, अननेसेसरी जनतेला का विठीस धरायचं, अननेसेसरी जनतेचा पैसा का खर्च करायचा आणि तो पैसा वायफळ व्हायला जाऊ नये, खर्च होऊ नये यासाठी कदाचित निरीक्षण नोंदवलं असावं मेहरबान न्यायालयाने। त्यामुळे ते योग्य आहे असं माझं मत आहे। सदनिका ह्या शासनाला परत कराव्या अशी देखील मागणी। शासनाला सदनिका परत करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही। 2004 सालीच सिव्हिल कोर्टाने निर्णय दिलेला आहे, त्या सदनिका शासनाला घेताच येणार नाही। निकालच माझ्या बाजूने 2004 साली, त्यामुळे आता कोणी कोर्टातही जाऊ शकत नाही। त्यामुळे माझे फक्त कागदपत्र तपासण्याचा फरक आहे। 18 तारखेला उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आपल्या विरोधात जी याचिका दाखल केली आहे त्या संदर्भात, आणि त्याच दिवशी नाशिकमध्ये देखील काही लोक आंदोलन करणार आहेत। करू द्या ना, ज्यांना आंदोलन करायचं त्यांनी आंदोलन करावं, ज्यांना कोर्टात जायचं त्यांनी कोर्टात जावं, ज्यांना न्याय मागायचा त्यांनी त्या फोरमवरती या ठिकाणी न्याय उपलब्ध आहेत। लोकांनी जनतेने न्याय मागावा, आमची हरकत नाही। राज्यपालांकडे जाण्याची देखील काही तयारी करतात आपल्या विरोधात। कुठेही जाऊ द्या, आमची काहीच हरकत नाही। कर नाही त्याला डर कशाला। मुळात कुठल्याही याच्यामध्ये तथ्य नाही, हे मला स्वतःला माहिती आहे। मी वकील आहे, मी अनेक वेळा सांगतो की मी वकील आहे, मी असे चुकीचं काम करतच नाही। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्यांचं मत आहे, कर नाही त्याला डर कशाला, मी चुकीचं काम केलं नाहीये, त्यामुळे मी घाबरणार नाही आणि ज्या न्यायालयामध्ये जायचं त्यांनी तिकडे जावं आणि न्याय मागावा। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिक सत्र न्यायालयाने नेमकं काय म्हटलं ते आपण पाहतोय। कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास ते अपात्र ठरू शकतात, यामुळे त्यांच्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घ्यावी लागल्यास जनतेचा पैसा खर्च होईल। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या खटल्याचाही यावेळी निकाल देताना विचार करण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।